अबे भूषण, ए भूषण्या, घरी आहे का बे? इकडे ये म्हटलं. ए भूषण, इकडे इकडं. काय झालं बाबा? हो रे भूषण, आज शाळा आहे का? शाळेत जा लागते का तुला आज? बाबा हो शाळा आहे आज. काहून काही काम होतं का? नाही, काही काम नाही आहे, पण आता तुझीवाली शाळा आहे तर शाळेत जा म्हटलं. आता शाळेला सुट्टी राहिली असती तर सांगितलं असतं म्हटलं कोणतं काम आहे तर. बाबा तुम्ही काम तर सांगा हो. हा शाळेत जाऊन बी तसं काही काम आहे नाही आज. हा शाळेत जाऊन बी लंडोड्यासारखं घुमणं आहे म्हणलं आम्हाला. हा इकडल्या तिकडं ग्राउंड मध्ये शाळेच्या. म्हणून म्हणतो सांगा म्हणलं काम. नाहीतरी म्हणलं उद्यापासून हा पेपर चालू होणार आहे आमची परीक्षा. हा मग 8 दिवस म्हणलं मी काही कामात येणार नाही. म्हणून म्हणतो आज कोणतं काम करायचं आहे तर सांगून द्या. मग काही टेन्शन आहे नाही. आता तुले शाळेमध्ये काही काम आहेच नाही तर चाल म्हणलं माझ्यासोबत एका ठिकाणी. कुठं हो बाबा? कुठे एका ठिकाणी म्हणजे? काम तर सांगा कुठं जायचं आहे? भूषण्या, आज म्हटलं आमरस खायचा आहे मले, म्हणून तुले म्हणतो चालतं का माझ्यासोबत आंबे आणाले? एका ठिकाणी मस्त आंब्याच्या झाडाले आंबे लागले आहे, तर चालतं का म्हटलं एक थैला घेऊ न थैल्यात म्हटलं आंबे आणून घेऊ. आंबे आणून घेऊ म्हणजे चोरी करून का? बे चोरी करून काय ले बे? हा आणून घेऊ म्हणलं 10-12 आंबे. काही येले काय चोरी म्हणते का? तू चालतं का फक्त सांग. चालत असन तर एक थैला घे आणि चाल म्हटलं. बाबा तुम्ही फक्त एवढं मला सांगा. आपल्याला कोणाच्या वावरात जायचं आहे मला आंबे आणाले? तिकडे म्हणलं 4-5 लोकांच्या वावरात आंबे झाड आहे. तिकडे सरपंच साहेबाच्या वावरात बी आहे, डेनी बुड्याच्या वावरात बी आहे. तिकडे म्हणलं शांताराम काकाच्या वावरात, तुळशीराम अप्पाच्या वावरात, म्हणलं सगळ्या दोघाच्या वावरात म्हणलं आंबे झाड आहे ना. मग चालायचं कुठं म्हणलं? अबे तिकडं म्हणलं डेनी बुड्याच्या वावरात म्हणलं चांगले ते पेवंती आंबे लागले आहे मस्त पैकी मोठे मोठे. हा तिथंच जाऊ म्हटलं. आणि डेनी बुडा वावरात राहत बी नाही दुपारी, घरी येऊन जाते म्हणलं जेवण करायला. तर आपण म्हणलं इकडून जाऊ, हा आंबे आणून घेऊ न बस काम खतम. डेनी बुडा वावरात आहे नाही आता. बाबा डेनी बुडा जर वावरात राहिला तर मग बिन फालतू वापस यायला लागन. आंबे नाही भेटणार न बिन फालतू म्हणलं पाय दुखून आहे. भूषण्या, मी आता गावातून आलो का नाही तर डेनी बुडा म्हणलं आत्ताच वावरातून आलाय. तर आता आंब्याच्या झाडाखाली म्हणलं कोणी आहे नाही. तर तू आता जेवण खाऊन करन आंघोळ फांगोळ करन म्हणलं डेनी बुडा. त्याला वेळच होते म्हणलं 1-2 घंटे. तर आपण म्हणलं लवकर चालली जाऊ ना आणू की म्हणलं आंबे. ठीक आहे बाबा. मग थैला आणू का चुमडी आणू मोठीवाली का म्हणलं टोपला आणू? अबे भूषण्या, थैला सांग ना बे. हे टोपल्यामध्ये दिसणार नाही का आंबे होय म्हणून. हा थैला आण जा लवकर. ठीक आहे बाबा आणतो म्हणलं लवकर थैला. अहो मी काय म्हणतो ते पापड करून घेतो म्हणलं ज्वारीचे. तर तुम्ही एक काम करता ना, पानं आणून घ्या म्हणलं ते पडसाचे. तर पापड करून घेतो म्हणलं आज किंवा उद्या. हो मंगला, आताच कायले पापड करतो हो ते ज्वारीचे. हा इकडं म्हणलं आबाडाचा ताल पाय ना. हा बादलच आहे. 2-4 दिवस म्हणलं पाणी सांगितलं आहे म्हणलं मोसम खराब आहे. ऊन तपू दे चांगली मग करतो म्हणलं ते ज्वारीची पापड. अहो आता मोसम खराब आहे तर पाण्यात आणून ठेवून द्या. म्हणजे 2-3 दिवस म्हणलं यायलाच लागते. हा ते पीठ आंबवले येले तेले 4-5 दिवस चालले जाते. मग ऊन तपणच आहे ना. म्हणून म्हणतो ते पानं आणून द्या मला पडसाचे ते पापड करायला. तर मी काय म्हणतो आता मला आजचे दिवस म्हणलं काम आहे. हा भूषणने मी चाललो आहे म्हणलं आंबे आणाले. तर तू एक काम कर, उद्या म्हटलं आरामशीर म्हणलं एक थैली घेऊन जाईल ना ते आणून घे म्हणलं पडसाचे पानं ते पापड करायले. आजचे दिवस म्हणलं आंबे आणून दे. आता तुम्ही आंबे आणाले कुठं चालले म्हटलं? हा चोरी करून आणून राहिले का आंबे? अहो मंगला, चोरी करून नाही आणत. आज म्हटलं आमरस खायचा आंब्याचा, म्हणून म्हटलं त्या डेनी बुड्याच्या वावरात जातो. चांगले मोठे मोठे आंबे लागले आहे. हा आणून घेतो म्हणलं 5-6 आंबे. त्याला काही चोरी म्हणते का? हो बापा पायदा बरोबर. तो झबरू माणूस आहे म्हणलं बदमाश. तो डेनी बुडा म्हटलं तुम्हाला माहित आहे कसं आहे तो? हा झबरेल जर माहित झालं ना त्या डेनी बुड्याले तर तुमची म्हणलं खैर नाही मग. हो तू टेन्शन नको घेऊ ना. तू कायले टेन्शन घेतो? मी आहे ना, मी बरोबर आणतो म्हणलं आंबे. तू आपलं काम कर, फक्त संध्याकाळी आंब्याचा आमरस करून देजो बस. आंबे आणतो मी. चला बाबा थैला आणला म्हणलं. चला लवकर आंबे आणून घेऊ. भूषण तू कुठं चालला म्हणलं? याच्यासोबत आंबे आणाले ना? तू वाली शाळा आहे ना, पेपर आहे ना उन्हाळ्याचे शेवटचे. याच्यासोबत आंबे आणायला नको जाऊ शाळेत जा म्हटलं. हो आई तेवढं मलाही समजते. आज म्हणलं शाळेत काही काम आहे नाही म्हणून बाबासोबत आंबे आणायला चाललो आहे. नाहीतरी शाळेत जाऊन असं तसं घुमा लागेल इकडे तिकडे. आज नाही उद्यापासून पेपर आहे म्हणलं माईवाले. म्हणून आजचे दिवस म्हणलं बाबासोबत आंबे आणायला चालली जातो. काय म्हटलं ना, तू ऐकत नाही ना माईवाली गोष्ट. सीधा सरका म्हणलं शाळेत हो. जा लवकर. याच्यासोबत आंबे आणायला जाऊ नको. चल लवकर सीधा सरका शाळेत हो. हो जपऱ्या तोंडाची, त्याला कायले शिवाय देऊ राहिले हो तू? कानाच्या खालत देईन तर गरमच करून टाकीन काना. हा चाल रे भूषण, हिचं काही ऐकू नको. चल चल लवकर चाल.
शाळेत चालतं का बे आज? अबे काय जगण्या, काल टकल्या मास्तरनं आपल्याला काय सांगितलं का पोट्टे म्हणे उद्या आपल्याला शाळेच्या ग्राउंडची साफसफाई करणं आहे म्हणे, झाडाला पाणी देणं आहे म्हणे. आता उन्हाळ्यात सुट्ट्या लागल्या तर सगळं साफसफाई करून ठेवायचं आहे म्हणे ग्राउंड. हा म्हणून म्हणतो का आज काय शाळेत जाऊ नये आपण, पेपर म्हणलं उद्यापासून आहे. गोष्ट की बरोबर आहे म्हणलं त्या, पण टकल्या मास्तरनं आपल्याला शिवा दिल्या पाहिजे नाही. आपल्या दोघा मागं एक काम दिलं आहे टकल्या मास्तरनं, त्या झाडाला पाणी देणं. ना आपण जर गेलो नाही या शाळेत तर टकल्या मास्तर म्हणलं उद्या आपला पिशार घेते. पहिले काय जगण्या, उद्या आपला पहिला पेपर आहे ना, तर उद्या तो टकल्या मास्तर आपल्या क्लासमध्ये येतेच काय दुसरा मास्तर ये काय टेन्शन घेते बे. तो टकल्या मास्तर म्हणलं भुलून जाते, त्याच्या टकल्याच्या वरतून चालली जाते मला एक गोष्ट. हा काही टेन्शन नको घेऊ, जाऊ दे. काय जात शाळेत आज? ठीक आहे म्हणलं आता त्या. मग आता शाळेत नाही जायचं आपल्याला, तर आपण एक काम करू. आज मस्त मला आंबे आणू म्हणलं. हा आंबे आणू, मस्त दिले कापू, त्याच्यात म्हणलं हिरुती मीठ काय तर सगळं टाकू न मस्त खाऊ. सांग चालतं का मला आंबे आणाले? चाललं मग, काम तर कोणतं आहे नाही घरी. ना अभ्यास पाणी मला सगळं झालंय आपला, उद्या पेपरच आहे. मग आज मला काय करायचं एन्जॉय करून टाकू आपण. इकडे तिकडे फिरू म्हणलं वावरायला, मस्त आंबे आणू. पण चला तर कुठे आंबे आणाले? हाय आंबे आता शांताराम काकाच्या वावरात आंबे झाड आहे, सरपंच साहेबाच्या वावरात आंबे झाड आहे, तिकडे मला तुळशीराम आप्पाच्या वावरात आंबे झाड आहे, इकडे डेनी बुड्याच्या वावरात एक मस्त आंबे झाड आहे पेऊन तिचं. हा तिथं जाऊ. अरे बा जगन, मी काय म्हणतो, मी सरपंच साहेबाच्या वावरात शांताराम काकाच्या वावरात काही येत नाही म्हणलं आंबेले. भलाई लागेल तर त्या डेनी बुड्याच्या वावरात लागेल आपण आंब्याला चालले जाऊ. सांग डेनी बुड्याच्या वावरात चालतं का? आंबेले काय येत्या, पण डेनी बुडा मला त्या आंब्याच्या झाडाखाली 24 घंटे झोपून राहतील बे त्या बाजीवर. हा जातच नाही मला ते आंबे झाड सोडून. मग कसं आंबेले का डेनी बुडा तर म्हणलं मग आणि घरी आलाय 9 वाजता माझ्या आला मला घरी, म्हणून म्हणतो चाल लवकर. डेनी बुडा घरी आलाय? अरे हो त्या बरोबर आहे. डेनी बुडा दररोज म्हणलं आंघोळ करायला घरी येते, जेवण करायला, म्हणून म्हणतो आपण डेनी बुडा वावरात जायच्या पहिलं लवकरात लवकर म्हणलं आंबे आणून घेऊ. चालतं मग? चाल मग, थांबण्यात काही दम नाही म्हटलं. आपण घेतं का म्हणलं आंबे आणायला लागेल आपल्याला. मग खिशामध्ये आंबे येईन का? खायला थोडा घेऊ का? आंबे लेकाचे ते आपल्याला एवढे आंबे थोडी आणायचे आहे, आपल्याला 10-12 आंबे आणायचे बघतो. तर ते एक काम करू ना, रस्त्यानं जाता जाता म्हणलं फुडके पाडके पन्न्या वन्या भेटते का नाही, माबी एखादी पन्नी वन्नी उचलली भरले म्हणलं त्याच्यात आंबे. काय थैला वेला घेते बे, चल लवकर. ठीक आहे चल. अबे चालला वेळे का झबरे लवकर, अर्ध्या घंट्यापासून घराच्या अंदर घुसला आहे का? झालीच नाही का तू वाली तयारी करून? का गंध लिपस्टिक पावडर वावडर लावून राहिला का बे बायासारखा? माणसाची ही तयारी करायला लागतेच किती वेळ बे. चालला लवकर. बस मारती, झालं बस थोडसा पावडर लावू दे, बस आलोच म्हणलं थांब. अबे का झबरे पोरगी पाहिली मी चाललो आहे, मा आईबिन पावडर तू लावून राहिला का बे? हा पोरीनं तुले नाही पसंत केल्या पाहिजे, नाही तर मग आपत येईन, तुलेच पसंत करून घेईन. मी राहीन मला आलूशीला ठणठण गोपाल. अरे बा मारती, पोरगी तुलेच पसंत करते, बस आलोच म्हणलं आता थांब. कोण बिले का मारत्या? काय काम होतं माझ्या घरी? ह्या झबरे कुठे म्हणलं? एने बुडा काम काय होतं म्हणजे पोरगी पाहायला चाललोय मी. हा झबरून मी चाललोय मला सोबत, मला पोरगी पाहायची आहे म्हणून आलोय म्हणलं तुझ्या घरी. पोरगी पाहायला चाललाय? ने पोट्टे येऊ राहिला का म्हणलं माझ्या घरचं तुझ्यासोबत? बापा आता माझ्या सोबती आहे म्हणलं झबरू, त्याला तर न्यास लागन ना मला. मी एकटा जाणार आहे का म्हणलं पोरगी पाहिले? हो सोबतच येऊ राहिला म्हणलं. आपा केव्हा आले हो तुम्ही? बे झबरे केव्हा आलो म्हणजे आताच आलो न. तू कुठं चालला बे? आपा मी चाललोय म्हणलं मारत्या सोबत, त्याले निरोप आलाय म्हणते एक पोरीचा, तर म्हणून म्हणलं त्याच्यासोबत जा लागन ना मला. तू एकटा देईन का म्हणलं पोरगी पाहिले, म्हणून सोबत चाललोय मी. अबे लेका झबरे तू मारत्या सोबत पोरगी पाहायला चाललाय, वावरात म्हणलं त्या आंब्याच्या झाडापाशी राहीन कोण? एवढे आंबे लागले म्हणलं त्या झाडाले, लोक चोरी करून ना नेईन का बी ते आंबे? हा मी आताच म्हणलं वावरातून आलो आहे, मला आंघोळ जेवण खाऊन करायचं आहे, मग मी जातो. हा आता तू जा ना. आपा आजच्या दिवस म्हणलं पोरगी पाहायला जाऊ द्या मला मारती सोबत. बिचारा सोबत म्हणलं कोणी जायला तयार नाही आहे, मी जातो म्हणलं त्याचं सोबती व्हायचं. तुम्ही आजच्या दिवस म्हणलं ऍडजस्ट करून टाका. अबे लेका झबऱ्या दरवर्षी त्या आंब्याच्या झाडाली आंबे लागे नाही, नशिबानं ह्या वर्षी त्या आंब्या झाडाले आंबे लागले लट तर कायले बे लोकायले खाऊ देते बे. हा आपा प्लीज म्हणलं, प्लीज मी प्लीज म्हणतो तुम्हाला, आजचे दिवस तुम्ही म्हणलं वापस चालली जा म्हणलं वावरात. हा डब्बा वब्बा बांधून घ्या, स्वयंपाक करून तयार आहे सगळं. म्हणलं वांग्याची भाजी आहे, पोळे आहे, तिकडं म्हणलं ते भडीत केला आहे, अजून कांदा बांधा मस्त मिरच्या तळून ठेवल्या आहे, त्या सगळं बांधून करून हा वावरात चालली जा तुम्ही लवकर. हा ना ते आंघोळ काही करू नका, वावरातच करत बस जा आज. त्या माय बी नापतच आली बा. आता काही मी डब्बा वब्बा नेत नाही. तू किती वाजता येते बिले का घरी पोरगी पाहून? आपा पोरगी पाहिले जाऊ राहिलो आहे, तर मुक्काम करायचा आहे का आम्हाला तिथं? बस आता जातो, अर्धा घंटा झाले. हा ना तिथं म्हणलं एखादी घंटा आणि अर्धा घंटा आले, बस 2 घंटे लागत फक्त. ठीक आहे, आता तू याला खूपच मन आहे तर तू चालला जा. मी काय म्हणतो, मी डब्बा वब्बा काही जेवण खाऊन करत नाही, आता आंघोळी नाही करत,
तर तू येशील तर डायरेक्ट वावरात येऊन जाजो. हा मग मी घरी येऊन जाईन आंघोळ वांघोळ करायला, जेवण खाऊन करायला. ठीक आहे ना? आता म्हणलं 10 वाजले आहे, तर 12:30-1 वाजेपर्यंत तू येणं होऊन जाते ना. बापा एक तर लय सांगितलं हो आपा. 12-12:30 वाजेपर्यंत मी डायरेक्ट मला वावरात येऊन जातो ना. घरी काय येईन मग? डायरेक्ट वावरात येतो, तुम्ही येऊन जाता मग घरी. ठीक आहे जबरू. महाबीन वावरात म्हणलं त्या आंब्याच्या झाडाखाली कोणी आहे नाही, तिकडले लोक बी तिकडे वावरात आहे नाही म्हणलं. महाबीन आंबे म्हणलं कोणी नेणार तर नाही ना. जातो मी लवकर. जा म्हटलं तुम्ही लवकर, जा जा. खाल्ल्या का म्हणलं शांताराम भाऊ? काल म्हणलं भाजल्या मच्छ्या घेतल्या होत्या, खाल्ल्या का चांगल्या? अरे बाप्पा 1 किलो घेतल्या होत्या, बम झोडपल्याच्या माय वरपू वरपू. मस्त होत्या त्या माय त्या मामाच्या भाजल्या मच्छ्या. शांताराम भाऊ मी नाही मस्त म्हणलं दाबू दाबू खाल्ल्या म्हणलं भाजल्या मच्छ्या. 2 किलो घेतल्या होत्या. मावी माईवाली बायको नेहमी म्हणलं मच्छ्या आणूच नाही दे. आता म्हणलं माईवाली बायको गेली म्हणलं कुठं, महाबी मायरी मायची इथं. मी मस्त इकडे घेतल्या म्हणलं 2 किलो भाजल्या मच्छ्या, मस्त खाल्ल्या एकट्यानं. देवलाल भाऊ तू नगीने खाल्ल्या का म्हणलं भाजल्या मच्छ्या? शांताराम भाऊ मायाबीन भाजल्या मच्छ्या खाल्ल्या, पण तेवढ्या काही भेटल्या नाही. त्या माझ्या घरच्या पोट्ट्यानं जगण्यानं अर्ध्या पर्ध्या त्यानं सोडून टाकल्या बा. हा मला खालीच नाही भेटल्या जास्त. किती घेतल्या होत्या का भाजल्या मच्छ्या मग? 1 किलो? काय बीन तेच तर गलती झाली म्हणलं शांताराम भाऊ मायाशीन. हा 1च किलो भाजल्या मच्छ्या घेतल्या, 2 किलो घ्यायला पाहिजे होत्या. माय बीन अर्ध्या किलो तर म्हणलं त्या जगण्यानंच खाऊन टाकल्या न. अर्ध्या किलोतून अर्ध्या मी ना, अर्ध्या माझ्या घरच्या बुड्यानं बस. बाप्पा डेनी बुडा कुठं म्हणलं आता? आताच तू औरातून आला ना, आता इकडं कुठं? तू जेवण खाऊन केलं का? झालं का तो जेवण खाऊन? आंघोळ की केली का? कुठं म्हणलं देवलाल, आंघोळ नाही जेवण नाही काही नाही. चाललो म्हणलं जसं वावरातून आलो तसं वावरात चाललो म्हणलं आता. कहून का डेनी बुडा? कहून का झालं म्हटलं? आताच तू वावरातून आला ना आताच म्हणलं वावरात चाललाय? शांताराम भाऊ माझ्या घरचं पोट्ट म्हणलं जबरिया तू चाललाय म्हणलं त्या मारत्या सोबत. तिले पोरीचा निरोप आलाय वाटते, म्हणून ते 2 जण चालले म्हणलं पोरगी पाहिले. मग आता मी जर घरी राहिलो तर आंब्याच्या झाडाखाली म्हणलं राहीन कोण? तिकडं ते एवढे चांगले आंबे लागले म्हणलं माया वावरात लट लट, ते साले आंबे खाऊन टाकन म्हणलं लोक. अगा डेनी बुडा माय बिन जीवापेक्षा मोठे आहे का म्हणलं ते आंबे? जा घरी आंघोळ कर जेवण कर. त्या पोट्ट्याले काय दिमाग आहे? काय हो सरपंच साहेब, माय बिन दरवर्षी ते आंब्याच्या झाडाला आंबे लागी नाही. नशिबानं ह्या वर्षी म्हणलं त्या आंब्याच्या झाडाला आंबे लागले आहे, तर कायले म्हणलं बा लोकायले खाऊ द्याव. आता मग आम्हालाच मेहनत तर करावंच लागेल ना. जेवण होत राहील म्हणलं मग. ठीक आहे डेने बुडा, जा मग टाइम होती मग जा. हो का शांताराम भाऊ, तू या वावरात आंब्याचे झाड आहे म्हणलं, माया वावरात आहे. मग आपल्या वावरात तर म्हणलं कोणी येत नाही म्हणलं आंबे चोरी करायला. ह्या डेने बुडा म्हणलं दररोज म्हणलं 24 घंटे तिथंच राहते म्हणलं आंब्याच्या झाडाखाली पडून. सरपंच साहेब गोष्ट तशी नाही ते. आपल्या वावरातल्या आंब्याच्या झाडाले दरवर्षी आंबे लागते. डेनी बुड्याच्या आंब्याच्या झाडाला म्हणलं दरवर्षी आंबे येत नाही ना. ह्या वर्षी नशिबानं आंबे आले म्हणून त्याला काही गमत नाही घरी. म्हणून तू वावरात जात लवकर. का म्हणलं झबऱ्या पोरगी पाहिले? पोरगी पाले तुले कोण सांगितलं बाबा आम्ही पोरगी पाले चाललो म्हणून? बे डेनी बुडा आताच म्हणलं इथून गेला ना बे वावरात. तोच सांगू राहिला होता माझ्या घरचा पोट्ट म्हणे त्या मारत्यासाठी पोरगी पाहायला चाललाय म्हणून. ना आता मला वापस जावं लागते म्हणे वावरात. आता चाललाय म्हणलं माझ्या घरचा बुडा वावरात? 20 मिनिटं पहिलंच म्हणलं घरून निघाला होता ना वावरात झाले. एवढा वेळ कुठे घुसला होता रे बाबा? बे कतरल्या तोंडाच्या पोट्ट्या, तुला पोरगी पाहणं जरुरी होतं का बे? तो मारत्यानं म्हणलं दुसरा सोबती पाहिला असता, त्याच्यासोबत दुसरा सोबती नेला असता त्यानं. पण का डेनी बुडा आत्ताच वावरातून आला होता. रात्रंदिवस तो त्या आंब्याच्या झाडाखाली मायबीन तो राब 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 ते न तुले का त्या पोरगी पाहिले त्याच्यासोबत चाललाय मारत्यासोबत. त्या डेनी बुड्यानं जेवण नाही केलं, आंघोळ नाही केली, अजून वापस गेला म्हणलं वावरात. शांताराम काका लवकर जातो ना वापस येतो, मग घरी पाठवून देईन म्हणलं माया बुड्याले. बस जेवण खावण आंघोळ करून अजून येऊन जाईन वावरात. ठीक आहे झाले का? जा जा लवकर. बापा बापा बाबा, या डेनी बुड्याच्या आंब्याच्या झाडाले लटो लटो आंबे लागले हो. काय हो बाप्पा बाप्पा. बे भुसण्या म्हणून म्हटलं ना का चाल म्हणून आंबे आणाले डेनी बुड्याच्या वावरात. पाय कसे मोठे मोठे आंबे लागले आहे. बाबा पहिलं इकडं तिकडं पाहून घ्या म्हटलं. एखादी झबरू वेबरू किंवा डेनी बुडा जर इकडे एखादी ठिकाणी जर लपून असन तर रट्टेच खा लागते आपल्याला. म्हणून म्हणतो पहिलं पाहून घ्या म्हटलं आंबे तोडायचे पहिलं. अबे लेका भुसण्या, डेनी बुडा म्हणलं घरी गेला आता वावरातून. आता म्हणलं आंघोळ करन जेवण करन थोडसा आराम करन, म्हणजे याच्यातच म्हणलं 2 घंटे चालले जाते. तर आपण काय रे थांबू म्हणलं 2 घंटे इथं.
आंबे तोडून लवकर निष्ठून जाऊ घरी. ठीक आहे ना, मग आता इथे टाइमपास करून काय फायदा आहे का? तर चला ना लवकर आंब्याच्या झाडाचे आंबे तोडू ना. चाल भूषण, मी काय म्हणतो, या आंब्याच्या झाडाचे जवळचे जे लागले आंबे ते तोडून घेऊ. मग जिथं आपला हात पुरती तिथचे झाडावर काही चढू नये म्हणलं आंब्याच्या. जर झाडावर चढलो आणि एखादी डेनी बुडा किंवा झबऱ्या जर आला तर आपल्याला झाडावरून उतरता वेळ होईन. हा लातच खाना आहे, म्हणून म्हणतो खालूनच म्हणलं आंबे तोडू. बाबा खाली म्हटलं लहान लहान आंबे आहे, वर तर बाबर कसे मोठे मोठे आंबे आहेत. खालचे काय तोडता हो? मी चढतो म्हणलं झाडावर. पे झाडावर म्हणलं नंतर चढत बसू. पहिलं आता म्हणलं आपल्याला जेवढे आंबे भेटते खाली तेवढे तोडून घेऊ. हा नंतर एक दिवस येऊ म्हटलं एखादी वेळेस, तेव्हा वरतं म्हणलं आंब्याच्या झाडावर तोडू. संध्याकाळी येऊ लागेल तर, पण आता म्हणलं जवळचेच आंबे तोडू. ठीक आहे, चला मग लागा म्हणलं आंबे तोडाले. चला. कृष्णा, मी काय म्हणतो, तू आहे म्हणलं लहान, तू त्या साईडचे आंबे तोड. मी आहे म्हणलं उच्ची, तर मी ह्या साईडचे आंबे तोडतो. ठीक आहे ना? जा म्हणलं, तू त्या साईडचे आंबे तोड, मी ह्या साईडचे आंबे तोडतो. बाबा मी काय म्हणतो, आपण दोघे आंबे तोडायला लागू. इकडून म्हणलं मागून एखादी कोणी येऊन जाईल, म्हणून म्हणतो मी एक काम करतो, मी पाहतो म्हणलं इकडून तिकडून कोणी येते का, तर तुम्ही आंबे तोडा. हो म्हणलं भूषण, तू वाली गोष्ट बरोबर आहे म्हणलं 100%. आपण दोघंही आंबे तोडण्यात राहू ना. आपल्याकडे म्हणलं एखादी कोणी येऊन बी जाईन तर आपलं लक्ष राहणार नाही. म्हणून म्हणतो तू पाय म्हणलं इकडे तिकडं, मी तोडतो म्हणलं तेव्हा पण आंबे. ठीक आहे बाबा, तोडा तुम्ही आंबे, मी पाहतो म्हणलं त्या साईडनं. पायजोबे बरोबर लेका भूषण्या, कोणी येईन तर सांगतो लवकर, नाही तर मी आंबे तोडत राहील. इकडं म्हणलं कोणी येऊन जाईन. बाबा जगण्या ना तिथे येऊ राहिला म्हणलं इकडं. हा सांगा का नाव आपलं? येऊ दे ना बे भूषण्या, काय म्हणलं बारीक पोटेले भेवतं का बी तू. येऊ दे हे बी आता इकडे शिव राहिले आंबे तोडाले. बापा हे काय होय म्हणलं शिवला काका, हे का भूषण्या, हे काय म्हणलं आंबे तोडायला आले वाटते डेनबुड्याच्या वावरात. थांबा तुमचं नाव सांगतो आता. अबे लेका जगण्या, मले माहित आहे ना तुम्ही दोघं बी आंबे तोडायला आले आहे. आता जाऊ द्या म्हणलं, भैसबाजी काही करू नका. तुम्ही आंबे तोडा, आम्ही आंबे तोडतो. हा घ्या लवकर, काही तुम्ही एकामेकाचं नाव काही सांगू नका. हा तोडा लवकर, तुम्हाला जेवढे लागते तुम्ही तोडा, आम्हाला जेवढे लागते आम्ही तोडतो. ठीक आहे मग, पण आम्हाला जास्त काही आंबे पाहिजे नाही रे बा. हा आम्हाला फक्त 10-12 आंब्याची गरज आहे ना. तुम्ही तर मस्त थैला आणला रे बा, मोठावाला थैला भरून आंबे तोडता का म्हणलं डेनबुड्याचे आंबे झाडाचे. अबे लेका जगण्या, आम्हाला 10-12 आंबे पाहिजे. थैला फक्त आणून घेतला. घ्या म्हणलं, टाइमपास काही करू नका. डेनीबुडा येईनच म्हणलं, नाही तर घ्या लवकर. केव्हा येते म्हणलं डेनीबुडा? अबे कोण होय म्हणलं त्या आंब्याच्या झाडाखाली? कोण होय म्हटलं? थांबा मी येतो. अबे चला बे बोटो, डेनीबुडा आला म्हणलं इकडं. चला चहा माय बी आज कसं काल बा ह्या. हा जेवण नाही केलं, नांगोड नाही केली काय ना. हा लवकरच आला म्हणलं आज वावरात. अबे चला बे बोटो, चला लवकर. थांबा लेको तिथं, तुम्ही थांबा. आंबे चोरता का? थांबा आंबे चोरून निवडून राहिले का तुम्ही? चला बे, डेनीबुडा आला म्हटलं, चला पळा लवकर इथून, चला लवकर. त्या महाबीन पळाले का? लंडूरे पळाले वाटते. थांबा लेको, थांबा तुम्ही. हा थांबा माझ्या डोळ्यानं बरोबर दिसत नाही म्हणून. थांबा. किती जण आहे रे भाऊ? 4 जण. थांबा तुम्ही. इथं थैलाही दिसू राहिला वाटते. हा आंबे तोडले का त्या महाबीन? हा महाबीन म्हणून तर म्हणलं हे आंब्याचं झाड म्हणलं मला एकटं सोडणं परवडत नाही. त्या आंब्याच्या झाडाखाली बसलं ते कामाचं. घरी गेलो ना, चालले लंडूरे चालले आंबे तोडाले. महाबीन आंबे चोर साले कुठचे काढले तर. मस्त थैला आणला. आता जाऊनच पाहतो बरं याच्या मागं कोण होईत. जाऊनच पाहतो च्या माय मागं